केल्याने देशाटन या उक्तीचा तंतोतंत प्रत्यय विद्यार्थ्यांना देण्याची भूमिका प्रशालेने ठेवली आहे. विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय ठिकाणी विद्यार्थ्यांना नेऊन त्यांच्या बहुसांस्कृतिक जाणीवा अधिक समृद्ध करण्याचे काम प्रशाला करीत आली आहे. महाराष्ट्रातील शेकडो ठिकाणांचं लोभसवाणं वैविध्य, बृहन महाराष्ट्रातील बेंगलोर, उटी, मैसूर, काश्मीरसारखी लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळं, तर भारताबाहेरील नेपाळ, श्रीलंका ह्या शेजारी देशांशी असलेलं आपलं सांस्कृतिक नातं समजून घेण्याची संधी सहलींच्या निमित्ताने विद्यार्थी साधत आलेले आहेत. प्रशालेतील विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या डोक्यातील वैज्ञानिक कुतूहल शमवण्याचे मध्यवर्ती केंद्र राहिले आहे. बालसुलभ मनांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं इथं परीक्षा नळीत अथवा सूक्ष्मदर्शीखाली त्यांना स्वतःला शोधता येतात. वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होताना प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले क्रिएटिव्ह मॉडेल्स नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आले आहेत. 2019 बॅचच्या श्रेयस पाठकने तर आपल्या मॉडर्न स्टेपनी या मॉडेलचा एकस्व अधिकारही प्राप्त केला आहे. 2020 बॅचच्या रक्षित अय्यंगर या विद्यार्थ्याच्या फ्लेवल लिकेज इंडिकेटर या मॉडेलची इन्स्पायर अवॉर्डसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. विज्ञानासोबतच प्रशालेत गणित प्रयोगशाळाही विकसित केली गेली आहे. गणिती संबोध आणि संकल्पना अधिकाधिक सोप्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी ह्या प्रयोगशाळेची मदत विद्यार्थ्यांना होते आहे. प्रशालेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अनेकदा दूरदर्शनवरील बालचित्रवाणी या लोकप्रिय शैक्षणिक उपक्रमात सहभाग घेतला. कोविड काळातही प्रशालेतील शिक्षकांनी दूरदर्शनवरून ज्ञानदानाचे कार्य केले. आकाशवाणीवरूनही बोलण्याची संधी विद्यार्थ्यांना अनेकदा मिळाली आहे. NCCचे बॉईज आणि गर्ल्स असे दोन्ही ट्रूप असलेल्या खूप कमी शाळांमध्ये HAचा समावेश होतो. शालेय जीवनात सैनिकी प्रशिक्षण देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम प्रशालेत वर्षानुवर्ष सुरू आहे. त्यातून प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राष्ट्रीय कार्यक्रमाच्या मुख्य संचालनात सहभागी होण्याची संधी देशभरातील निवडक कॅडेट्सना मिळत असते. 2005-2006 साली अभिजित गायकवाडने हा बहुमान पटकावला. NCC अंतर्गत फायरिंगमध्ये मयूर सावंत राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला. मधल्या काळात NDAकडून कॅडेट्सना पॅराशूट ग्लायडिंगचेही प्रशिक्षण मिळाले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची सांस्कृतिक क्षेत्रातील मुसाफिरी कायमच प्रशंसनीय राहिली आहे. चित्रकला, नृत्य, संगीत, नाट्य या सगळ्याच कलांमध्ये विद्यार्थ्यांची अभिरुची वाढीस लावण्याचा यशस्वी प्रयत्न प्रशाला सातत्याने करत आलेली दिसते. प्रशालेत चित्रकलेचे सुसज्ज दालन आहे. वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांच्या बोटांमधील जादू अधिक सशक्त करण्याचे काम इथे चालू आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या कुंचल्याला अधिक धार येते. वर्षानुवर्ष ह्या परीक्षेत 100% निकालाची परंपरा आहे. 2012च्या या परीक्षेत ऐश्वर्या परबने राज्यात पहिली येण्याचा बहुमान पटकावला आहे. प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 2014 साली विद्यार्थ्यांच्या अभिनयाने सजलेले जाणता राजा हे भव्य नाटक उभे राहिले. तर मराठी विज्ञान परिषद मुंबई आयोजित राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेचा 2022 सालचा करंडक प्रशालेने पटकावला आहे. बहुविध व्यक्तिमत्व वर्गासोबतच वर्गाबाहेरही आकाराला येतं हे प्रशालेच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडे पाहिलं की लक्षात येतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात प्रशालेच्या मैदानाची भूमिका निस्संशय महत्त्वाची राहिली आहे. एक ट्रॉफी था जो हमने चैम्पियनशिप जीती थी कबड्डी में. वो ट्रॉफी पहले HA स्कूल देती थी, बड़ा ट्रॉफी, और वो साइड में जाके उसको जमा करने के. तो वेलफेयर सेंटर में प्रोग्राम था, तो बच्चे जितने मेरे स्पोर्ट्स के थे बोले कि सर वो ट्रॉफी अपने यहाँ तक लेके आना है. सब थिएटर में बैठे थे. तो फिर मैं बोला यार मुश्किल है, ये तो बहुत इनडिसिप्लिन काम है. नहीं लाना सर आप, फिर बाद में तो देंगे हम उनको, आप लेके आओ, हमको फ़ोटोज़ निकालना है, हमको देखना है. तो फिर मैंने बोला ठीक है. तो मेरा नाम जब आया तो मैं ट्रॉफ़ी लेने गया, वो ट्रॉफ़ी लिया और मैं भागा. तो मेरे पीछे वसंत कर्मी, काफ़ी टीचर्स, प्यून सब पीछे लगे. मैं वहाँ से HA वेलफेयर सेंटर हॉल से इधर उधर भाग के मैं उनको मिला नहीं. लेकिन नेक्स्ट डे मैंने वो ट्रॉफ़ी ला के दिया
और सब कुछ साष्टांग दंडवत किया, माफ़ी मांगा। मैं बोला कि ये मेरा प्रेस्टीज का सवाल था, ये सभी मेरे प्लेयर्स ने मुझे बताया था कि ये ट्रॉफ़ी हमारे हाथ में, सबको हाथ लगाने का मौका मिलना चाहिए। तो मैंने फिर वो हरकत की थी, लेकिन दुख तो हुआ उस वक्त, लेकिन खुशी इस बात की है कि बाद में सब ट्रॉफ़ी मेरे घर ही आने लग गए, जितने भी अवार्ड्स थे सब मेरे पास आने लगे। विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आतापर्यंत प्रशालेतील विद्यार्थ्यांना अनेक दिग्गजांना भेटण्याची संधी मिळाली आहे. 21 नोव्हेंबर 1971 रोजी संसदेच्या शिष्टमंडळाने प्रशालेला भेट दिली. त्यात 15 खासदारांचा सहभाग होता. डॉक्टर कैलास, श्री दह्याभाई पटेल अशा ज्येष्ठ खासदारांनी ह्यावेळी शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. 1974 साली अभ्यासू वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेत आले. ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे, अभिनेते राहुल सोलापूरकर, लेखिका रेणुताई गावस्कर, ज्येष्ठ समाजसेवक लेखक पद्मश्री गिरीश प्रभुणे, साहित्यिका संजीवनी बोकील, आमदार अण्णासाहेब बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, ऑलिम्पिक खेळाडू बाळकृष्ण अकोटकर, IAS दिनेश गुरव, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, DRDOचे शास्त्रज्ञ डॉक्टर राजेश करवंदे, इतिहासकार निनादजी बेडेकर आणि इतर महत्त्वाच्या पाहुण्यांच्या मार्गदर्शनाने प्रशाला कृतकृत्य झाली आहे. अभ्यास आणि अभ्यासपूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणारी आपली प्रशाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील एक अग्रगण्य शाळा समजली जाते. आजपर्यंत केलेल्या वैविध्यपूर्ण वाटचालीचा गौरव म्हणून प्रशालेला विविध नामांकित संस्थांकडून गौरवले गेले आहे. सामाजिक वनीकरण पुणे विभागाकडून दिला जाणारा 2019चा पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रशालेला मिळाला आहे. गुणवत्तेच्या आधारे 2018-19 या शैक्षणिक वर्षात प्रशालेला ISO 9001-2015 हे मानांकन मिळाले आहे. त्याच वर्षी इन्स्पायर अवॉर्ड पुरस्कार देखील शाळेला मिळाला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 2016 सालचा आदर्श शाळा पुरस्कार तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मिळाला. प्रशाला विद्वत्तेने मोठी होण्यासाठी तिथला शिक्षक सर्जनशील असावा लागतो, तो कामसू असावा लागतो. विद्यार्थी हित त्याच्यासाठी सर्वोपरी असावे लागते. ह्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा पूर्ण विश्वास आहे. ह्याच सूत्राच्या आधारे सोसायटीने आत्तापर्यंत शिक्षक निवड करून आपल्या प्रशाला अधिक ज्ञानगर्भ करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. गेल्या 60 वर्षात अनेक विद्वान शिक्षकांची शृंखला मध्ये निर्माण झाली. त्यांच्या हातून प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्याला क्षमता संपन्न बनवण्याचा प्रयत्न अविरत सुरू झाला. त्याचेच फळ म्हणून की काय, प्रशालेच्या पहिल्या मुख्याध्यापिका श्रीमती ढवळीकर यांचा राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव झाला. 2018-19च्या शैक्षणिक वर्षात तत्कालीन कार्यकुशल मुख्याध्यापक श्री एकनाथ बुरसे यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तत्कालीन शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे यांच्या हस्ते मिळाला. श्री एकनाथ बुरसे यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशालेचा कायापालट घडवून आणला. प्रशालेच्या इमारतीची डागडुजी, मैदान निर्मिती, बाग, पाण्यासाठी बोअरवेल, स्वच्छतागृहे अशा सर्वच आघाड्यांवर लक्ष घालून बदल घडवून आणण्यात ते यशस्वी ठरले. या शालामाऊलीच्या अंगाखांद्यावर खेळणारे आपण सगळे विद्यार्थी या शालामाऊलीचा यावर्षी हिरक महोत्सव साजरा करतोय. आणि हा हिरक महोत्सव साजरा करत असताना उत्सवाचं रूप या ठिकाणी देत असतानाच काळानुरूप काही बदल करणं अपेक्षित आहे. नुकतंच केंद्र शासनाने जाहीर केलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात आपण आता पदार्पण करणार आहोत. आणि हिरक महोत्सवाच्या माध्यमातून कौशल्य शिक्षणामध्ये आपण विविध आयाम या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खुले करणार आहोत. उत्तम प्रशासक आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रशिक्षक श्री सुनील शिवले सध्या शाला प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशाला नवे कीर्तिमान स्थापण्यासाठी सज्ज झाली आहे.
शिस्तप्रिय उपमुख्याध्यापिका म्हणून लौकिक मिळवलेल्या दीपा अभ्यंकर त्यांना मोलाची साथ देत आहेत. प्रशालेतून बाहेर पडल्यानंतर पुढचे शिक्षण आणि त्यानंतर आलेल्या जबाबदाऱ्यात विद्यार्थी अडकून जातो. पण कुठल्या तरी निवांत क्षणी पुन्हा त्याला प्रशालेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ही आठवण त्याला पुन्हा या मातीत खेचून आणते. ह्याच भावनेतून प्रशालेच्या 1974-75 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची पहिल्यांदा स्नेहभेट झाली. तिथून वेगवेगळ्या बॅच पुढे येत गेल्या. त्यांचे भेटणे वाढत गेले. त्यातून आकाराला आली हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्कूल ॲल्युमिनाय असोसिएशन अर्थात हसा. प्रशालेचा विकास आणि उज्ज्वल भविष्य हाच ध्यास मानलेली हसा माजी विद्यार्थ्यांची मोट बांधण्यात कमालीची यशस्वी ठरली आहे. 2023-24 हे प्रशालेचे हीरक महोत्सवी वर्ष. गेल्या 60 वर्षांच्या समृद्ध इतिहासाला साक्षी ठेवून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज झाली आहे. एच.एस. स्कूल त्या प्रत्येकासाठी आहे जो ज्ञानाचा भुकेला आहे, ज्याला शिक्षण घेऊन राष्ट्र उभारणीत स्वतःचे योगदान द्यायचे आहे, ज्याला आपल्या आयुष्याचे सार्थक झालेले पाहायचे आहे. मग त्यात आर्थिक, सामाजिक स्तर, जात, पंथ, धर्म, प्रदेश अशा कोणत्याही काल्पनिक भिंतींचा अडसर त्याला न कधी आला न यापुढे येईल. इथे त्यांच्या कल्पनांना धुमारे फुटतात. त्यांचा सर्वांगीण विकास होतो. मानसिक, बौद्धिक सुदृढता येते. बाहेर पडल्यावर इथल्या संस्कारांच्या भक्कम पाठबळावर समर्थ नागरिक बनून समाज अधिक समृद्ध करण्यासाठी तो कटिबद्ध राहतो. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनी लिमिटेडचे सहकार्य आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या भक्कम मार्गदर्शनाच्या जोरावर एच.ए. प्रशाला शताब्दी, शतकोत्तर रौप्य महोत्सव असा प्रवास करीत चंद्र सूर्य एवढ्याच दिमाखाली